नमस्कार मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अगदी इन्स्टंट पद्धतीने उपमा। तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, उपमा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया। तर मी येथे साहित्यामध्ये कढीपत्त्याचे पानं, कोथिंबीर, मेथीची भाजी, पालक, त्यानंतर एक मोठा कांदा चिरलेला, एक अर्धा टोमॅटो चिरलेला आणि कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची। तर मित्रांनो, एक वाटी मी जाड रवा घेतलेला आहे, तुम्ही बारीक रवा सुद्धा घेऊ शकता। आणि यामध्ये मी शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहे। तर मित्रांनो, साहित्य तयार झालेलं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं, यामध्ये मी 1 चमचा जिरं ॲड करणार आहे। यामध्ये मी खोबऱ्याचे काप टाकून घेणार आहे, शेंगदाणे ॲड करून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकणार आहे, तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता असेल तर तुम्ही नक्की ॲड करा। एक मोठी अशी हिरवी मिरची चिरलेली होती ती ॲड करून घेऊया। छान असं हिरवी मिरचीचा तडका दिला गेलेला आहे। आता यामध्ये मी कांदा ॲड करून घेणार आहे। तर आपला कांदा पण छान पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। यामध्ये मी पालक ॲड करणार आहे, बारीक चिरलेला पालक टाकते। त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली आणि मेथीची भाजी बारीक चिरलेली। तर अशा पद्धतीने मित्रांनो, मी तिन्ही हिरवी भाजीपाला यामध्ये ॲड केलेला आहे। यामध्ये तुम्ही म्हणाल की हिरवा भाजीपाला का, तर खूप छान लागतो, टेस्ट एकदम अप्रतिम लागते, त्यामुळे तेलामध्ये या सोडायच्या। यामध्ये मी टोमॅटो ॲड करते। आपण जे हिरवा भाजीपाला याच्यामध्ये थोडा प्रमाणात जर टाकला ना, तर तो कच्चा पण येणार तेलामध्ये निघून जातो त्याच्यामुळे। आणि जर तुम्ही मेथी ॲड करणार असाल तर त्यामध्ये थोडी साखर ॲड करायची, जेणेकरून तो कडवटपणा निघून जातो। तशा पद्धतीने आपली फोडणी ही तयार झालेली आहे मित्रांनो। यामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे, छान असं मिक्स करून घेणार आहे। आता मी गॅसची फ्लेम थोडी स्लो करून घेणार आहे। मी हे संपूर्ण हाय फ्लेमवर करून घेतलेलं होतं। यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट ॲड करणार आहे। तुम्ही हिरवी मिरची ॲड केली तर तुम्ही लाल तिखट नाही पण घातलं तर चालेल, पण मी थोडंसं चवीसाठी 1 चमचालाही कमी म्हणजे अर्धा चमचा मी येथे लाल तिखट ॲड केलेला आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। तर आता आपली संपूर्ण फोडणी ही तयार झालेली आहे। या स्टेजला आपण रवा यामध्ये ॲड करूया। तर मित्रांनो, लक्षात घ्यायचं की तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही सेपरेट रवासुद्धा भाजू शकतात, पण मी आज इन्स्टंट पद्धतीने करते। तर जेव्हा तुम्ही फोडणी करता त्याच्यात थोडं तेल ॲड जास्त करायचं, फोडणी चांगल्या पद्धतीने करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये पाणी न घालता रवा अशा पद्धतीने ॲड करा आणि तो रवा 5 ते 10 मिनटं छान पद्धतीने फ्राय होऊ द्या। एकदम चविष्ट हा रवा होतो आणि फ्राय पण होऊन जातो। तर मी आता याला 5 ते 10 मिनटं फ्राय होऊ देणार आहे। तर मित्रांनो, आपला रवा छान असा फ्राय झालेला आहे आणि अतिशय मोकळा झालेला आहे। यामध्ये आता गरजेनुसार आपण पाणी ॲड करून घेऊया। तर मी आता सुरुवातीला 1 वाटी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे। तर मित्रांनो, माझ्याकडून जाड रवा घेतला गेला होता, त्यामुळे मी याच्यामध्ये थोडं पाणी जास्त जातं जाड रवा असल्यामुळे। तर मी इथे दुसरी वाटी पण पाणी ॲड केलेलं आहे। तर मी कंप्लीट यामध्ये 3 वाटी पाणी ॲड करणार आहे, कारण की जाड रवा असल्यामुळे थोडंसं थिकनेस हवा, जेणेकरून तो रवा छान असा होतो। ठीक आहे। तर मी आणखी 1 वाटी यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी 3 वाटी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। आता हे छान पद्धतीने आपण मंद आचेवर होऊ देऊया। आता या स्टेजवर यामध्ये छान अशी कोथिंबीर स्प्रेड करून घेऊया। मी यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि चवीपुरती साखरसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं। तर मित्रांनो, इथे 10 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। तर याला मी छान पद्धतीने झाकून ठेवलेलं आहे स्लो गॅसवर। आता इथं 10 मिनटं होऊ देणार आहे। तर 10 मिनटांनी बघूया मित्रांनो, आपला उपमा छान असा तयार झालेला आहे, अतिशय मऊसूत तयार झालेला आहे। चला तर प्लेटिंग करून घेऊया। अशा पद्धतीने मित्रांनो, छान अशी आपली प्लेटिंग तयार झालेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।